छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले। डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला त्यांनी काळं फासलेलं आहे। तारक यांनी जरांगेंच्या अंतरवालीमधल्या आंदोलनाला विरोध केला होता। मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारक यांनी अर्ज देखील दिला होता। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर रमेश तारक यांचा आधी सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्याला काळं फासण्यात आलं। जणाचा फोन आला की आम्हाला एक पेशंट दाखवायचं आणि येऊ का, तुम्ही हॉस्पिटल आहेत का? मी म्हटलं या, मी 3 वाजेपर्यंत आहे, नंतर मला बाहेर ऑपरेशनला जायचं। तर ते बाहेर येऊन बसले। बाहेर येऊन बसल्यानंतर माझ्याकडे पेशंट चालू होतं। बाहेरच्या स्टाफला त्यांनी आरेरावी केली की आम्हाला जायचे। ते 4-5 जण होते, ते म्हणले थोडे थांबा, तरी पण त्यांनी आरेरावी केली आणि मध्ये आले। मध्ये आल्यानंतर त्यांनी मला बुके आणि शाल दिली। मी म्हटलं कशाबद्दल? ते म्हणे तुमचा वाढदिवस आहे। मी म्हटलं वाढदिवसाचा काही संबंध नाही, आज माझा वाढदिवस नाही आहे। मला थोडासा संशय आला। मी उठून उभा राहिलो तर त्यांनी 2 जणांनी दरवाजा लावला आणि बाकीच्यांनी लगेच हे केलं आणि अंगाला काळं लावलं। त्याच्यातून त्यांची मानसिकता लक्षात येते।